किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा लढा. सर्वप्रथम रयतेचा राजा, आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यांनाही घाम फुटेल, झाडे झुडपेही शहारतील, विशाल नभालाही त्याच्या समोर झुकावं वाटेल, असा महान राजा, आदर्श राजा, लोककल्याणकारी राजा, बहुजनांचा कैवारी, मावल्यांचा सोबती, शेतकऱ्यांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. महाराजांनी लहान वयातच स्वराज्य स्थापन करण्याचे कठीण स्वप्न पाहिले. महाराजांना त्यांचे पिताश्री शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही, पण तरीही माँसाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शिवबांना घडवले. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, पण स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून ते किंचितही बाजूला सरले नाही. तानाजी मालुसरे, जीवा महाल, शिवा काशीद, नेताजी पालकर आदी जीवाला जीव लावणारे मावले त्यांनी तयार केले. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला आणि एक महान, आदर्श, प्रजादक्ष व पराक्रमी राजा कालाच्या पडद्याआड गेला. सह्याद्रीच्या कुशीत हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीत हिरा चमकला, भगवाटीला चंदनाचा शिवनेरी व प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर जो गरजला. महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला. शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी महाराज हे एक अष्टपैलू सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपले अवघे आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले. प्रजेवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा त्यांनी बंदोबस्त केला. सर्व धर्म समभाव आणि स्त्रियांचा आदर या न्यायाने ते वागले. शेतकऱ्याच्या गवताच्या काळालाही धक्का लागणार नाही याची दक्षता दिली. मित्र हो, शिवरायांचे कार्य, त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा आणि उत्साह देतात. अशा कर्तृत्वान राजाबद्दल बोलताना माझे शब्दही अपुरे पडतात. शब्दही पडते अपुरे. अशी शिवरायांची कीर्ती, राजा शोभून दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शाह.